तुमच्यात जर दम आहे ना तर द्या ना तो सगळा श्वेतपत्रिका इथं सादर करा, जनतेच्या पुढं घराघरात पत्रकं वाटा, बॅनर लावा. तुम्ही खर्च कसा करताय? 79 कोटीमधले फक्त 10% आता शिल्लक राहिलेत, योजना अजून पूर्ण नाही झालेली. तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे खर्च कसा आणि कुठं झाला. मसवडच्या जनतेचा पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुम्ही मुख्याधिकारी साहेब प्रशासक म्हणून काम केलंय, त्याचं ऑडिट आम्ही मागतोय. आंदोलन त्या ऑडिटसाठी आहे. त्या प्रशासकाच्या काळात तुम्ही काय दिवे लावले ते जनतेला कळू देत ना. 2023ची ही योजना आहे, आता 2026 आहे, तेव्हापासून हे काम चाललंय. त्याचे पैसे कुठं गेलेत? त्याच्या 79 कोटी रुपयाचं झालं काय? प्रत्येक घरात ती योजनेचं काय झालं त्याची श्वेतपत्रिका पोचली पाहिजे. याच्यासाठी आंदोलन आहे. प्रश्न ह्या जनतेला, मसवडमधल्या जनतेला हा प्रश्न आहे की हे अधिकारी पुन्हा इकडं कसे काय आले? त्यांची बदली झाली होती. डॉक्टर सचिन माने असं त्यांचं नाव आहे. हे मुख्याधिकारी तो नोकरी करत होते, त्यांना पुन्हा तिकडं ते क्लास 1 अधिकारी झाले. वर्ग 1 उपायुक्त म्हणून भिवंडीला निजामपूरला त्यांची बदली झाली. मला सांगा, महाराष्ट्रात असं कुठं उदाहरण आहे का ज्याला पदोन्नती मिळते? जो तिकडं क्लास 1 अधिकारी म्हणून जाणार आहे तो तिकडं न जाता पुन्हा इकडं क्लास 2 म्हणून अधिकारी म्हणून परत इकडे येतो. क्लास 1चा तुम्ही पगार घेता, मसवडमध्ये नगरपालिकेमध्ये क्लास 2च्या पदावर तुम्ही नोकरी करता. असं काय आहे तुमचा? काय हेतू आहे की तुम्ही परत इकडं आला? कसला मलिदा तुम्हाला खायचा होता म्हणून तुम्ही इकडं आलाय? याचं उत्तर मसवडची जनता मागते. म्हणून हे आंदोलन आहे की कुठल्याही अधिकाऱ्याला जर प्रमोशन मिळालं, तुम्ही जर क्लास 1 अधिकारी झाला, भिवंडीमध्ये निजामपूरमध्ये तुम्ही उपायुक्त झालेला असताना पुन्हा मसवडमध्ये क्लास 2 पदावर काय येता? म्हणजे मलिदा खायला येता का असं आमची मसवडची जनता हा प्रश्न विचारते. स्वच्छताचे जे कर्मचारी आहेत त्यांचं पण तुम्ही काय करताय? कमिशन खाताय. हे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचे PF भरलेले जात नाही आहेत, एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स त्यांचा भरला जात नाही. आणि जेव्हा PF भरले जात नाहीत, त्यांचा जो एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स भरला जात नाहीत, तरी पण बिलं काढली जात आहेत. मग ते स्वच्छताचा जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदारामध्ये आणि हे जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मिलीभगत आहे का, मनी भगत आहे का, हा प्रश्न मसवडच्या जनतेला पडतोय. बरं, प्रत्येक वेळी स्वच्छतेचा ठेकेदार एकच कसा बरं असतो? मॅनेज करून दिला जातो का? हा प्रश्न मसवडच्या जनतेला पडतो. म्हणजे बिलं काढताना, स्वच्छतेची बिलं काढताना 100% बिलं कशी काय काढली जातात? मसवड शहरामध्ये 90% गटारं ही बंद आहेत, झाकलेली आहेत. आणि गटाराची स्वच्छतेचं बिल काढायचं असेल तर रनिंग मीटरनं मोजून, लांबी रुंदी मोजून काढायचं असतं. असं असताना 100% बिलं काढली जातात. मग हे पैसे कुणाच्या खिशात जातात अशी मसवडची जनता त्यांना विचारते. म्हणजे जे अधिकारी क्लास 1 अधिकारी म्हणून जातात, परत तिकडे क्लास 2 मध्ये इकडं काम करायला येतात. मसवडची जनता तुम्हाला पैशाचा हिशोब मागती, श्वेतपत्रिका मागते. 79 कोटी रुपयाचं काय झालं? आम्हाला तो आराखडा तयार झाला असेल. तुम्ही पाण्यावर 24 तास पाणी देणार आहात का? तुम्ही किती टाक्या बांधणार आहात? तुम्ही तिकडं काहीतरी टेस्टिंग केली पाईपलाईनची, त्या फुटल्या त्या सगळ्या पाईपा. अरे पाईपा फुटल्या म्हणजे काय झालं? जनतेचे पैसे जात आहेत. 79 कोटी कुणाच्या बापाचे पैसे नाही आहेत, कुणाच्या खिशातले पैसे नाहीत. ते जनतेच्या घामाचे, कराच्या रूपानं दिलेले पैसे आहेत, ते जनतेचे पैसे आहेत. आज तर त्या पैशाची तुम्ही नीट विल्हेवाट लावली नाही. त्याचं पूर्ण तुम्ही जर ते सगळे पैशावर डल्ला मारत असाल तर मसवडच्या जनतेनं येणाऱ्या काळामध्ये कुणाकडे बघायचं? म्हणजे नुसतं डोळ्यात पाणी पाण्यासाठी काढणार का मसवडची जनता? तुम्ही बदली करून निघून जाल, पण ही मसवडची जनता ज्या मातीत आमचा जन्म झालाय त्या मातीबरोबर गद्दागिरी करत असेल तर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही. ते जे आंदोलनाला म्हणतायत ना की तक्तीने, ते आता चापून खाऊन आले असतील. 2 दिवस उपाशी दाखवा तुम्ही बसून, आणि मग हे आंदोलनाला म्हणा की हे तथ्यहीन आंदोलन आहे. आणि म्हणून जोपर्यंत ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जनतेच्या पैशावर जे डल्ला मारतात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आपल्या माध्यमातनं ह्या महाराष्ट्राचे जे मंत्री महोदय आहेत जयकुमार गोरे यांना पण मी सांगू इच्छिते की मसवड नगरपालिका तुमच्या मतदारसंघात येते आणि असा कोण अधिकारी आहे की जो जनतेच्या पैशावर डल्ला मारतो? त्यांनी पण डोळ्यात तेल घालून इथं काम करायला पाहिजे आणि त्याचा छडा लावायला पाहिजे. कारण की आमच्या मसवडच्या जनतेचा हा प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न आहे, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, 79 कोटीचा प्रश्न आहे. प्रशासक म्हणून जेव्हा हे मुख्याधिकारी काम करत होते त्यावेळेस त्यांनी काय काम केलं? खरं तर शासनाचा नियम असा सांगतो की त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्यानं ऑडिट जाहीर करायचं असतं. ते त्यांनी का नाही केलं? आम्हाला त्यांनी प्रशासकीय काळामध्ये काय काम केलं
ह्या 79 कोटी रुपये गेले कुठं? हे जे बिचारे गरीब माणसं स्वच्छताचे कामगार म्हणून काम करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराचा कायदा केलेला आहे, किमान वेतन सगळ्याला मिळायला पाहिजे. हे किमान वेतन सुद्धा हे मुख्याधिकारी महाशय देत नाहीत. कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांनाही ते वेतन मिळत नाही. आणि म्हणून हे जे मंत्री महोदय आहेत त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो या माध्यमातनं की तुम्ही मंत्री आहात, महाराष्ट्रातल्या जनतेचे मंत्री आहात. मसवडमध्ये जे काय चाललंय, इथं जे मुख्याधिकाऱ्यांनी जो खेळखंडोबा लावलाय, या ह्या ज्या मुख्याधिकाऱ्यांनी जो काही खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशावर डल्ला मारायला सुरुवात केलेली आहे की कित्येक वर्ष ते इथंच का बदलून येत आलेले आहेत, याचा छडा पण मंत्री महोदयांनी लावावा. कारण की मंत्री महोदय पुऱ्या महाराष्ट्राचे आहेत, सगळ्या जनतेचे आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये असणारी ही मसवड नगरपालिका आहे. तिथं जो हा सावळा गोंधळ हे मुख्याधिकारी करतायत आणि आमचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्याबरोबर खेळतायत. म्हणजे आमच्या मसवडच्या जनतेच्या जीवनाशी खेळतायत. आज जीवनाच्या बरोबर जो खेळ मांडलाय त्याचा छडा लावायला पाहिजे आणि ह्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण की जनतेचा पैसा, घामाचा पैसा, रक्ताचं पाणी करून कराच्या रूपात दिलेला हा पैसा आहे. ह्या पैशाचा जो ह्यांनी डल्ला मारायचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्याच्यासाठी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि ते सगळे मुद्दे घेऊन आम्ही इथं आंदोलनाला आहोत. आणि ह्या आंदोलनाला जर हे मुख्य अधिकारी तथ्यहीन आंदोलन म्हणत असतील तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की ही सिद्धनाथाची नगरी आहे. ह्या नगरीमध्ये अति चालत नाही. तुम्ही जर गरिबांच्या तोंडचा घास, आमच्या मातीतल्या माणसाच्या तोंडचा घास आणि तोंडचं पाणी जर काढत असाल तर तुम्हाला हा सिद्धनाथ कधीच माफ करणार नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.